नमस्कार. समांतर सहयोगच्या आजच्या एपिसोडमध्ये सगळ्या दर्शकांचं मी श्रुती मनापासून स्वागत करते. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, समांतर सहयोग या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर अशी व्यक्तिमत्व आणत असतो की ज्यांचा आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी उत्तम कामगिरी त्यांनी केलेली आहे, समाजासमोर काहीतरी आदर्श त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वातून प्रस्थापित केलेला आहे. तर अशाच नाविन्यपूर्ण व्यक्तिमत्वांना घेऊन आम्ही नेहमीच आपल्यासमोर सादर होत असतो. तसंच आज एक व्यक्तिमत्व आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत. ते आहेत प्राध्यापक विनायक शिरगुरकर. हे आहेत निवृत्त प्राचार्य, चौगुले कॉलेज, वडगाव. सरांबद्दल विशेष माहिती सांगायची म्हणजे सर मूळचे कोल्हापूर आणि शिक्षण पुण्यात, त्यानंतर आधीची 21 वर्ष पुण्याच्या SP कॉलेज इथे ते प्राध्यापक म्हणून होते. त्याचबरोबर 17 वर्ष गोव्यातील प्रथितयश मडगावचं कॉलेज म्हणजेच चौगुले कॉलेज इथे ते प्राचार्य राहिलेले आहेत. आणि त्यानंतरचा सगळा जो कालावधी आहे तो आतापर्यंत ते नॅशनल लेवलवर खूप मोठं उदात्त कार्य करत आहेत. आपण त्यांच्या सगळ्या कार्याविषयी, त्यांच्या या सगळ्या शैक्षणिक वाटचालीविषयी आणि त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल अगदी दिलखुलास गप्पा मारून त्यांच्याशी हा सगळा प्रवास जाणून घेऊया. तर स्टुडिओमध्ये स्वागत करूया प्राध्यापक विनायक शिरगुरकर यांचं. सर नमस्कार. नमस्कार सर, आपण अर्थशास्त्राचे प्राध्यापक, MA इकॉनॉमिक्स आपण केलेला आहे. तर मग कोल्हापूरपासून आपला झालेला प्रवास पुण्यापर्यंतचा तो कसा काय राहिला? शिक्षण घेणं तितकं सोपं तर काही नसेल, तर हा सगळा प्रवास घडला कसा, याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही हा प्रश्न विचारला, पुन्हा मला बालपणाकडे वळून बघता आलं, याचा खूप आनंद होतो. बालपण खेड्यात गेलं. खेड्यामध्ये कशीबशी 3000 लोकांची वस्ती होती. गावात माझ्यासारखा शिकलेला कोणीही नव्हता आणि जवळपास कॉलेजची व्यवस्था नव्हती. अच्छा. हां, निपाणीला मी 11वीपर्यंत झालो. 11वीनंतर पुण्यामध्ये त्यावेळेचं MES कॉलेज, त्या MES कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. MES कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर 2 वर्ष, त्यावेळेला इंटरचा असा इंटर म्हणायचे त्याला. फर्स्ट इयर, इंटर इयर आणि ज्युनियर BA आणि सिनियर BA अशी व्यवस्था होती. इंटरला गेल्यानंतर परीक्षेला एक 15 दिवस कमी असताना वडील वारले. वडील वारल्यानंतर मी नरसोबाच्या वाडीला त्यांचे कार्य करण्यासाठी वगैरे गेलो आणि 4-5 दिवस राहिले असताना परीक्षा द्यायचं माझ्या डोक्यात पण नव्हतं. पण पुण्यातल्या एका माझ्या शिक्षकांनी मला निरोप पाठवला की काही करून परीक्षाला ये, पुढे काय होतं ते मी बघू. परीक्षेला बसलो. त्या परीक्षेमध्ये कॉलेजमध्ये पाहिलं आलं, कॉलेजमध्ये, विद्यापीठात नाही. आणि ते जे यश मिळालं त्यानं उमेद वाढत गेली. उमेद वाढत गेल्यानंतर पुढं शिकणं तर महत्त्वाचं होतं, पण कसं शिकायचं? वडील नाही, घरात काही वडिलांनी ठेवलेली शिल्लक नाही, राहायचं कुठे, जेवायचं का, असे सगळे प्रश्न निर्माण झाले. मग मी कॉलेजमध्ये जमदगिरी म्हणून प्रिन्सिपल होते, त्यांना भेटलो. म्हटलं माझ्या अशा अडचणी आहेत, तर तुम्ही काय मदत करू शकता? ते म्हटले मी तुझी जेवायची व्यवस्था करतो. मग त्यांनी कॉलेजच्या मेसमध्ये, हॉस्टेलच्या मेसमध्ये तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून माझी जेवायची व्यवस्था केली 2 वेळेला. एक नातेवाईक आमच्या बाई होत्या, त्यांच्या घरी गेलो. त्या म्हणाल्या रात्री तुझी झोपायची व्यवस्था करतो, दिवसभर ही जागा दुसरे लोक वापरतात. ठीक आहे म्हटलं. सकाळी 7 वाजता मी कॉलेजमध्ये जात असे. कॉलेजमध्ये जेवायची व्यवस्था होती. कॉलेज झालं की लायब्ररी झालं की जेवण, फिरणं आणि रात्री 11ला घरी झोपायला जात असे. असं रीतीनं BA झालो. BA झाल्यानंतर मला असं खरं म्हणजे BCom करायचं होतं आणि नोकरी करायची होती. लोक 1 वर्षात BComची सोय होती त्यावेळेला. पण प्रिन्सिपल जमादारनी पुन्हा म्हणाले 1 वर्ष BComमध्ये घालवण्यापेक्षा, आता त्यावेळेला 2 वर्ष झालं BA त्याच वर्षी. ते म्हणजे 2 वर्ष BComमध्ये जाण्यापेक्षा 2 वर्ष वापरून तू MA हो, इकॉनॉमिक्स हो, तुला कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळेल. मग युनिव्हर्सिटीत गेलो. मग पुन्हा प्रश्न आला की कॉलेज सोडल्यामुळे जेवायचं काय? मग जमादारनी म्हणाले तू इथे आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे गरवारी कॉलेजमध्ये आत्ताच्या आणि त्यावेळेस MES कॉलेजमध्ये तुला मी छोटी नोकरी देतो. ट्युटरशिप घेतली. तरी दरमहा काही 70-75 रुपये द्यायला सुरुवात केली. ते पैसे वापरून मी विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये जेवत असे आणि 2 वर्ष MAचं शिक्षण केलं. मग फॉर्च्युनेटली क्लास मिळाला. क्लास मिळाल्याशिवाय लेक्चरशिप त्यावेळेला करता येत नसे. क्लास मिळाल्यावर मग
पुढे नोकरी करायला लागलं. नोकरी एका दिवशी 3 ठिकाणचं मला बोलावणं आलं लेक्चरशिपचं. अच्छा. शाहू कॉलेज, MES कॉलेज आणि SP कॉलेज. SP कॉलेजमध्ये पहिला इंटरव्ह्यू झाला सकाळी 9 वाजता. प्राचार्य म्हणाले थोडं थांबा, आम्ही तुम्हाला रिझल्ट सांगतो. आम्ही सगळे उमेदवार थांबलो. 2 तासांनी ते बाहेर येऊन सांगितलं की शिरगुरकर तुझं सिलेक्शन झालं आहे. पण आय वॉज नॉट हॅपी. मला गरवारे कॉलेजमध्ये माझ्या कॉलेजमध्ये नोकरी करायची होती. पुन्हा प्रिन्सिपलना भेटलो. म्हटलं काय करू? ते म्हटलं SP कॉलेजची ऑफर आहे ना, डोळे झाकून स्वीकार, तिथं तुझं कल्याण होईल. वा. अशा रीतीनं मी कोल्हापूरच्या एका खेड्यातून शिक्षणाला सुरुवात केलेल्या मनुष्य SP कॉलेजमध्ये येऊन दाखल झालो. पण खरंच हे वाखाणण्याजोगं आहे आणि आताच्या सगळ्याच मुलांना शिकण्यासारखी ही बाब आहे की वडील नुकतेच निर्वतलेले आहेत. त्या परिस्थितीत तुम्ही अवघ्या 4 दिवसांवर परीक्षा आली होती, परीक्षा दिली आणि तुम्ही पहिलेही आलात. म्हणजे ही खरंच कौतुकाची बाब की एखाद्याने म्हटलं असतं की अरे दुःखात आहे मी असं, तर त्यावर तुम्ही थांबला नाहीत आणि तुम्हाला प्रेरणाही देणारं तेव्हा कोणीतरी मिळालं, हेही तितकंच महत्त्वाचं. SP कॉलेजचा तुमचा प्रवास सुरू झाला प्राध्यापक म्हणून, अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून. त्याचबरोबर तुम्ही पुण्यात असताना डेफ अँड डम कॉलेज तेही सांभाळलं. तर तो एकंदर सगळा प्रवास कसा राहिला? SP कॉलेजमध्ये 4-5 वर्ष लेक्चरर म्हणून काम केल्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळी ही SP कॉलेजची मातृसंस्था. अच्छा. त्या मातृसंस्थेमध्ये अशी पद्धत होती की जे प्राध्यापक चांगलं काम करतात, ज्यांच्यामध्ये प्रशासकीय कामाची आवड आहे, अशा प्राध्यापकांना आजीव सदस्य म्हणून निवडायचं. असे आजीव सदस्य मंडळामध्ये 20 सदस्य होते. अच्छा. आणि SP कॉलेजमधले 2-3 सदस्य त्यावेळेला त्यांना घ्यायचे होते. त्यावेळेला SP कॉलेजमधल्या प्राचार्यांनी माझी आजीव सदस्य म्हणून साधारणतः निवड केली 3-4 वर्षानंतर. आणि आजीव सदस्य झाल्यानंतर मी त्या शिक्षण प्रसारक मंडळीचा व्यापक संस्थेचा एक भाग बनतो. आणि मग त्या संस्थेतर्फे माझ्याकडं मूकबधिर विद्यालयाची जबाबदारी आली. वीरा रोहिया मूकबधिर विद्यालय म्हणून शिक्षण प्रसारक मंडळीचं ते डेफ अँड डम स्कूल आहे. तिथे मी सगळी सूत्र हाती घेतली आणि तिथं खूप नवीन उपक्रम राबवले. त्यावेळेला महाराष्ट्रातल्या जवळजवळ 200 मूकबधिर लोकांना श्रवणयंत्र मोफत देण्याचा एक कार्यक्रम मी स्टेट बँकेच्या मदतीनं त्यावेळेला पूर्ण केला. स्टेट बँकेची व्यवस्था झाली. कॉलेजमध्ये यथावकाश माझं प्रमोशन होत गेलं. पदव्युत्तर विभागाचा प्रमुख झालो. गोव्यामध्ये पुण्यामध्ये विद्या सहकारी बँक होती, तिथे मी अध्यक्ष झालो. खूप सांस्कृतिक कामामध्ये भाग घेता आला. सगळं प्रस्थान बसलेलं होतं. निश्चितच. आता पुण्यामध्ये तुमचं इतकं सगळं छान सेटल्ड होतं, वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम, सोशल फील्डमध्ये आपण कार्यरत होतात आणि गोव्यातून तुम्हाला चौगुले कॉलेजमधून बोलावणं आलं आणि ह्या कॉलेजची सगळी धुरा सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर देण्यात आली. तो सगळा एकंदर प्रक्रिया ती कशी घडली? ती सगळी प्रक्रिया एका दृष्टीनं फारच क्लेशदायक सुरुवातीला होती असं म्हणावं लागतं. कारण चौगुले कॉलेजमध्ये त्यावेळेला परिस्थिती 1985 सालची परिस्थिती आहे आणि एकंदर गोव्यातच विद्यार्थी संघटनांचं प्राबल्य खूप वाढलेलं होतं. त्यामुळं महाविद्यालयातली एकंदर शांतता खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली होती आणि त्याचा जास्त प्रमाण ह्या चौगुले कॉलेजमध्ये होतं. विद्यार्थ्यांची बंडखोरी होती, शिक्षकांचे प्रश्न होते, गुणवत्ता नव्हती, रिझल्ट खालावलेले होते. अशा परिस्थितीमध्ये चौगुले कॉलेजमध्ये प्रिन्सिपल टिकत नव्हता. माझ्या आधीचे प्रिन्सिपल आले, ते अचानक सोडून निघून गेले आणि त्यानंतर काही दिवस काही महिने कॉलेजला प्रिन्सिपल येतच नव्हता. म्हणून चौगुले एज्युकेशन सोसायटीतर्फे मला विनंती करण्यात आली की तुम्ही ही जबाबदारी घ्या. त्यांनी सगळी मोकळेपणाने व्यवस्था सांगितली होती की आमचं कॉलेज चांगलं नाही आहे, हे प्रश्न आहेत, ते प्रश्न आहेत, पण तुम्ही हे प्रश्न निश्चितपणे सोडवला असं आम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही जरूर या. पण माझं वय त्यावेळेला 43 वर्ष. पत्नीची शिक्षिका म्हणून नोकरी होती. मुलं आडनिड्या वयाची होती. 11-10वीला मुलगी होती, मुलगा 4वी-5वीत होता. SP कॉलेजमध्ये राहायला उत्तम बंगला होता, समाजामध्ये मान होता. अशा चांगल्या सुस्थितीत असलेल्या नोकरीतून चौगुले कॉलेजसारख्या अस्वस्थ असलेल्या कॉलेजमध्ये जाणं ही गोष्ट खूप अस्वस्थ करणारी होती. म्हणून मी सुरुवातीला 6 महिने नकार देत आलो. मग 5-6 महिन्यानंतर विजय चौगुले म्हणून त्यांचा एक प्रमुख विश्वस्त पुण्याला मला भेटायला आले आणि त्यांनी मी ज्या ठिकाणी काम करत होतो तिथे जाऊन त्यांनी चौकशी केली. हा मुलं स्वच्छ आहे का, प्रशासकीय कामात बरं आहे का, करप्ट आहे का, आणि त्यांना सगळे अनुकूल रिपोर्ट मिळाल्यावर त्यांनी मला पुन्हा विचारलं. इथे सुरू झाला तुमचा चौगुले कॉलेजचा प्रवास. तुम्हाला मुद्दामहून पुण्यातून बोलावणं आलं. चौगुले कॉलेजची परिस्थिती जेव्हा तुम्ही आलात साधारण 1985 सालची, तेव्हा कशी होती? त्यावेळेला चौगुले कॉलेजची परिस्थिती अत्यंत भयानक होती.
विद्यार्थ्याच्यामध्ये बेशिस्त, प्राध्यापकामध्ये बेशिस्त, गुणवत्ता खालावलेली, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी, वर्गात विद्यार्थी कमी, कॅम्पसमध्ये जास्त, अशा परिस्थितीमध्ये मला कॉलेजमध्ये प्राचार्य या म्हणून बोलावणं आलं. माझ्या आधीचे प्राचार्य कॉलेजमधून अचानक न सांगता निघून गेलेले होते आणि प्राचार्यपदी यायला कोणी तयार होत नव्हतं. अशा वेळेला चौगुले एज्युकेशन सोसायटीच्या लोकांनी मला खूप आग्रह केला यामुळे. 6 महिने मी त्यांना नाही म्हणून सांगत होतो, कारण पुण्यामध्ये माझं व्यवस्थान घडी चांगली बसलेली असताना, संसार सगळा अर्ध्यावर आलेला असताना हा धोका पत्करावा का, असा एक प्रश्न मनासमोर सारखा उभा होता. नातेवाईक म्हणाले अजिबात जाऊ नका, हा धोका पत्करू नका, समजा तुम्हाला जमलं नाही तर इथे काय करणार आहात. तेव्हा मी त्यांना निर्वाणीचं सांगितलं मी येत नाही म्हणून. मग विजय चौगुले पुण्याला माझ्याकडे आले. ते म्हणले आपण बोलू शकता. मला बोलायला काहीच हरकत आहे. मग पुण्याला माझ्या घरी आले. ते म्हणाले चला तुम्ही कुठं काम करता ते बघू, डिपार्टमेंट सगळी बघूया. माझ्याबरोबर बँकेत आले, मूकबधीर विद्यालयात आले, कॉलेजमध्ये आले, हॉस्टेलमध्ये होते, मी तिथं रेक्टर होतो तिथं आले. माझ्याबद्दल त्यांनी खूप माहिती जमा केली आणि मग पुन्हा सांगितलं या हो तुम्ही आमच्याकडे, तुम्ही हे मला असं वाटतं की तुम्ही हे मार्गावर आणू शकाल. तरी देखील मी त्यांना निक्षून सांगितलं की मी नाही येणार बाबा, ठरवलं आहे, त्यामुळे खूप धोका. मग एकदम म्हणाले घाबरलात का चॅलेंज घ्यायला. असं म्हटल्याबरोबर मला काय वाटलं ते माहीत नाही. मी म्हटलं येतो, घेतो मी चॅलेंज. आणि मग नंतर दोघांना कळेच ना काय झालं एकदम. आणि बोलून गेल्यावर मला असं कळलं की काय बोलून बसतो आपण आता, असा प्रश्न त्यावेळेला निर्माण झाला. बरोबर. आणि खरं तर चौगुले कॉलेज हे गोव्यातील अतिशय नामांकित कॉलेज. आज या चौगुले कॉलेजची प्रतिमा आणि प्रतिष्ठा गोमंतकातील सगळ्यांनाच माहीत आहे. पण हा जो कायापालट झाला यामध्ये तुमचं विशेष योगदान. तर मग तुम्ही केलेले प्रयत्न, मग ते शासकीय स्तरावर असू देत, अकॅडमिक स्तरावर असू देत, तिथल्या माहोल बदलण्याच्या स्तरावर असू देत, त्या बदलांविषयी थोडं सांगा. खूप सांगण्यासारखं आहे. काहीही नसताना कॉलेजमध्ये, काहीही सहकार्य नसताना, कॉलेजमध्ये कसलीही सुविधा नसताना, कॉलेजची गुणवत्ता खालावलेली असताना, कॉलेजमध्ये प्रवेश करण्यापासून मला अडचणी निर्माण झाल्या. कॉलेजच्या पहिल्या दिवशी मी प्राचार्यपद घेण्यासाठी, नोकरी स्वीकारण्यासाठी म्हणून रुजू होण्यासाठी म्हणून गेलो. मला वाटलं कोणीचं एक आरती नसेना, टिक्का नसेना, एक निदान साधं गुलाबाचं फूल घेऊन तरी कोणी स्वागत करेल. कॉलेजमध्ये गेल्यानंतर 4 माणसं होती आणि त्यातले एक गृहस्थ म्हणले कोण पाहिजे. मी म्हटलं मी असं आलो आहे, प्रिन्सिपल म्हणून रुजू व्हायला आलो आहे. ते म्हटले उद्या या. आता प्रिन्सिपल म्हणून रुजू व्हायला आलेल्या, पुण्याहून आलेल्या माणसाला हे पहिलं उत्तर कॉलेजच्या ऑथेंटिक माणसाकडनं मिळालं. OS होते ते. मी म्हटलं मी उद्या येणारच आहे, पण आज रुजू व्हायला आलो आहे. ते मग ऑफिस बंद करत होते. ते म्हटलं ऑफिस उघडा आणि मला रुजू करून घ्या. मग त्यांनी ऑफिस उघडलं. मग पत्र टाईप केलं की असं आहे, पण तारीख दुसऱ्या दिवशीच घातली. ते म्हटले आज ऑफिस बंद झालं. त्यांना जोरात सांगितलं की हे होणार नाही, आजची तारीख घ्यायला, मला आज रुजू करून घ्या. हा पहिला दिवस झाला. त्याच दिवशी चार्ज घेऊन बाहेर आलो. त्यावेळेला 5-1 वाजले होते संध्याकाळचे. त्यावेळेला त्या कॉलेजच्या गेटमध्ये एक 6-7 मोटरसायकलवाले आले, रेस करत गाड्या आमच्या भोवती फेऱ्या मारायला लागल्या. आता मी नुकताच 10 मिनिटापूर्वी चार्ज घेतलेला होता. काय करायचं, कसं तोंड द्यायचं ह्याला. आणि त्यांच्या एकंदर आवेशावर मला असं वाटलं की हे काय ते गंभीर प्रकरण आहे. म्हणून मी आमच्या सेक्रेटरीला फोन केला. ज्यांनी मला खूप फोनवर बोलवून सांगितलं होतं या म्हणून. म्हटलं मी काय करू आता, पोलिसांना बोलवू का. ते म्हटले तुम्ही प्रिन्सिपल आहात, सगळे निर्णय तुम्ही घ्या. अरे बापरे. मला क्षणभर असं वाटलं कुठं येऊन पडलो. परंतु हे सगळं निस्तरायला तर पाहिजे होतं. आणि हे सगळं निस्तरण्याच्या जबाबदारीनं मी आलो. SP कॉलेजमधल्या नोकरीचा राजीनामा देऊन आलो. तिथले परत जायचे सगळे दोर तोडून घेऊन आलो होतो. त्यामुळे परत जाण्याची वाट मुद्दाम बंद करून मी आलो होतो. कारण म्हटलं हा मोह परत जाण्याचं होण्याची शक्यता आहे. हा मोह टाळला पाहिजे, इथं बसलं पाहिजे, हे कॉलेज सुधारलं पाहिजे, ही जिद्द होती. बरोबर. त्या दृष्टीनं मग त्या दिवशी आम्ही ठरवलं की कसाही प्रसंग येऊ आपण तोंड देऊ म्हणून. त्यानंतर मग कॉलेजला दुसऱ्या दिवशी जायला लागलो. लक्षात असं आलं सुट्टीचे दिवस होते ते, त्यामुळं कोणीही कॉलेजमध्ये फारसं येत नव्हतं. ऑफिसमधली काही माणसं आली तर. मग 20 जूनला कॉलेज सुरू झाल्यावर प्राध्यापक मंडळी भेटायला यायला लागले. आणि त्यातली काही मंडळी धीर करून सांगायला लागली की सर तुम्ही कशाला आलात, फार तर 3-4 महिने राहू शकाल इथे कोणीही मनुष्य टिकत नाही. आणि SP कॉलेजसारखं कॉलेज सोडून तुम्ही इथे आलात.
आश्चर्य दाखवत होते, भीती दाखवत होते. आणि अशा पद्धतीनं ते सुरुवातीचे दिवस सुरू झाले. आणि माझ्या असं लक्षात आलं की प्राध्यापकामध्ये मॅनेजमेंटबद्दल विश्वास नव्हता, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन नव्हतं. मॅनेजमेंटला ते मानायलासुद्धा तयार नव्हते. काही प्रसंगी विद्यार्थ्यामध्ये शिस्त नव्हती, वर्गामध्ये विद्यार्थी हजर राहत नसत, रिझल्ट कमी होते, अशी सगळी आव्हानं डोळ्यासमोर यायला लागली. आणि कॉलेजमध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर विद्यार्थी दंगा करत असल्याच्या बातम्या यायच्या. सर तिकडं चाला मारामारी चालली आहे. म्हटलं कुठं चालली आहे? नाही 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 तुम्ही बघा जाऊन तिकडे. मग मी एकटा त्या ह्याच्यात जात असे, त्या कॉलेजमध्ये जिथं मारामारी चालत असे आणि तिथं ती प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करत असे. अशा पद्धतीनं सगळं हे फार वाईट होतं काम सगळं हे. पण आता तुम्ही जी परिस्थिती सांगितली त्यामध्ये तुम्ही बरेच बदल घडवले, ते बदल एक्झॅक्टली काय काय घडले? बदलाचं नियोजन मी इथं येण्यापूर्वी करून ठेवलेलं होतं. मला माहिती होतं की ह्या कॉलेजचं नाव चांगलं झालेलं नाही आहे, ह्या कॉलेजला एक नवी ओळख करून द्यायला पाहिजे. कॉलेजमध्ये प्राध्यापकांच्यामध्ये मोटिव्हेशन आणायला पाहिजे, विद्यार्थ्यांच्यामध्ये शिस्त आणायला पाहिजे, रिझल्ट सुधारायला पाहिजेत, नवीन विषय सुरू करायला पाहिजेत. गोव्यातल्या प्राध्यापकांचं सहकार्य मिळेल की नाही ही अनिश्चित असल्यामुळं गोव्यातल्या नागरिकांचं सहकार्य मिळवायला पाहिजे. माझ्याजवळ योजना तयार होत्या, त्यानुसार मी कामाला सुरुवात केली. कॉलेजला जर नवी ओळख करून द्यायची असेल तर कॉलेजमध्ये नवीन कोर्सेस सुरू करणं आवश्यक होतं. आणि त्यावेळेला नवीन कोर्सेस म्हणजे कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स 2 विषय प्राधान्याने लोकांच्या जिभेवर येत असत. त्या विषयाची सुरुवात करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले. 1 वर्षात ते कोर्सेस सुरू झाले. प्राध्यापकांचं मोटिवेशन वाढवण्यासाठी खूप वर्कशॉप्स घेतले, सेमिनार्स घेतली. तो आता असा चढता आलेखच आहे. पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत. हळूहळू प्राध्यापकांना सांगत गेलो की बाबा रे तुम्ही कुणासाठी काम करता? तुमच्याच मुलांसाठी ना, तुमच्या नातेवाईकांच्या मुलांसाठी, बडगावातल्या लोकांसाठी. आपण चांगलं काम केलं तर आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला, तुमच्या घरातल्या सगळ्या मुलांना मदत होऊ शकेल. मोटिवेशन करण्याचा प्रयत्न सुरू केला. हळूहळू प्रयत्न येत होता. विद्यार्थ्यांच्यामध्ये बेशिस्त होती, ती कमी करण्यासाठी माझ्या डोळ्यासमोर त्याची कारणं शोधणं महत्त्वाचं. कशामुळे बेशिस्त आहे? तर त्याची 2-3 कारणं होती. म्हणजे 11वीमध्ये मुलं नापास केली जात नसतात फारसे, आणि ही सगळी नापास होण्यालायक असणारी मुलं 12वीत येत असत. त्यांना शिक्षणामध्ये रस नव्हता. म्हणून मी 10वीतून 11वीला प्रवेश मार्काच्या आधारावर ठरवले. गुणवत्ता असलेले मुलांनाच प्रवेश द्यायचा. 11वीचे रिझल्ट काटेकोरपणे लावायचे. आणि अशा रीतीनं हायर सेकंडरीमध्ये सुधारणा सुरू केल्या. पहिल्याच वर्षी रिझल्ट 30% 59% गेला. रिझल्ट मिळायला लागले. त्यामुळे हायर सेकंडरीच्या शिक्षकांना उमेद वाढत गेली. हायर सेकंडरीचे शिक्षक हे संपत नव्हते, त्यामुळे त्यांचं सहकार्य मला मिळत गेलं. ते कॉलेज सेक्शनचे शिक्षक संपत असल्यामुळे त्यांचं सहकार्य थोडंसं असं ल्यूकवॉर्म असं होतं. त्यानंतर कॉम्प्युटर कोर्सेस सुरू झाल्यामुळे नवी ओळख कॉलेजला निर्माण झाली. आणि शिस्त आणण्याच्या दृष्टीनं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी माझ्या ध्यानात आली की त्यावेळेला चौगुले कॉलेज नाईट म्हणून एक कार्यक्रम व्हायचा. आणि तो आधीच्या प्रिन्सिपलनी सुरू केलेला होता. माझ्या आधी अनेक वर्ष चालू होतं. त्याच्यामध्ये गावातली तरुणी म्हणजे कॉलेजमध्ये त्यांनी असायला पाहिजे असं बंधन नव्हतं. सगळ्यांना ओपन होता तो. म्हणजे गावातली आणि गोव्यातली पुष्कळ तरुण या कार्यक्रमाला यायचे, नाच करायचे, म्युझिक असायचं वेस्टर्न, काही लोक दारू पिऊन यायचे आणि ते रात्रभर धिंगाणा चालायचं. त्यातून विद्यार्थ्यांचे गट निर्माण व्हायचे, त्यांच्यात भांडणं व्हायची प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी. आणि ही भांडणं पुढच्या वर्षीच्या इलेक्शनमध्ये यायची. आणि मग हे ग्रुप एकमेकाविरुद्ध उभे ठाकायचे. इलेक्शनच्या वेळेला भांडणं आणखीन वाढायची. आणि निवडून आले की पुन्हा चौगुले कॉलेज नाईटची तयारी. तेव्हा मला असं वाटलं की चौगुले कॉलेज नाईट बंद करायला पाहिजे. आणि म्हणून ती कटाक्षाने खूप प्रयत्न करू, विद्यार्थ्यांचं समुपदेशन करू, वर्कशॉप घेऊन 1 वर्षात बंद केली. 85 साली मी बघितलं काय होतं ते समक्ष. आणि 86 सालापासून ती चौगुले कॉलेज नाईट बंद झाली आणि विद्यार्थ्यांची दंगल पुष्कळ कमी झाली. मला वाटतं खरं तर हा खूप मोठा निर्णय होता. चौगुले कॉलेज नाईट ही प्रक्रिया किंवा हा जो उपक्रम दरवर्षी चालू होता तो तुम्ही बंद केलात. त्याचा सकारात्मक परिणामही झाला. तसंच कॉलेजचं जे काही वातावरण होतं, म्हणजे वृक्षता होती किंवा तिथे तुम्ही नवीन प्लांटेशन केलं, अगदी प्लास्टिकच्या बॉटलचा सुद्धा तुम्ही रियूज केलात, तर तो एकंदर माहोल बदलण्यामध्ये तुम्ही कसं काय योगदान दिलं? कॉलेजच्या मागच्या बाजूला मोकळी जागा होती. ती ग्राउंड म्हणून वापरली जात असे. आणि ते रखरखीत भाग होता सगळा, मोठी जागा रखरखीत.
मला वाटायचं काय हे वेस्टेज आहे सगळं, इथं काहीतरी आपण वृक्षारोपण मोठं केलं पाहिजे. तर पहिल्या वर्षी गेल्यानंतर मला मी पुण्यातून आलो होतो ना, हापूस आंब्याची चव घेऊन आलो होतो मे महिन्यामध्ये. तेव्हा मला असं वाटलं की आपल्या कॉलेजमध्ये हापूस आंब्याची 25 रोपं पहिल्या वर्षी लावूया. वा. म्हणून आम्ही एप्रिल मे मध्ये मोठे खड्डे घेतले, खतं घातले आणि जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर हापूस आंबा लावायचा म्हणून तयारीला लागलो. शिक्षकांना सगळ्यांना सांगितलं मला हापूस आंब्याची रोपं आणून द्या म्हणून. जाऊन आले ते म्हटले गोव्यात हापूस आंब्याची रोपं मिळत नाहीत, तिथं कोणी हापूस लावत नाही, तुम्हाला आणायला लागतील ती वेंगुर्ल्याहून, तर ती मिळतील. पण वेंगुर्ल्याहून आणायचं म्हणजे खूप एक टेम्पो भाडं 25 कलमासाठी एवढा खर्च करायची माझी तयारी नव्हती. आणि मी म्हटलं बघा प्रयत्न करा, हापूस आंब्याची रोपं कुठेही मिळाली नाही. मग एका दिवशी असं एका शनिवारी मी असं ठरवलं दुर्दैवानं, बरं ठीक आहे माणकूर तर माणकूर, उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी रविवार होता, दुसऱ्या दिवशी सकाळी माणकूरची 25 रोपं आणा तुम्ही आणि मी येतो म्हणून. आणि अत्यंत असा नाराज होऊन मी घरी गेलो. रात्री 10 वाजता फोन आला. इथे मडगावचे एक मोहन विरजिंकर म्हणून माझे मित्र होते. ते म्हणाले सर तुम्हाला आंब्याची झाडं लावायची आहेत का? म्हटलं हो, कोणी सांगितलं नाही म्हणले, मी वेंगुर्ल्याला गेलो होतो, आंब्याची झाडं आणली मी 50, मला 25च पाहिजेत. बरोबर. तुम्ही 50 कॉलेजच्या बागेत लावणार का? म्हटलं कुठल्या जातीचे? हापूस आंब्याची. अरे बापरे. मी म्हटलं लावणार म्हणजे काय लावणार. आणि दुसऱ्या दिवशी लगेच आणून द्या. त्यांनी ते म्हटले सकाळी 8 वाजता हापूस आंब्याची रोपं आले आणि त्या दिवशी हापूस आंब्याची आम्ही 25 झाडं लावली. त्या वर्षी ती जगली पुष्पळ. ती जगल्यामुळे उमेद आली. म्हटलं आता एवढं आपलं ग्राउंड आहे तर आणखीन झाडं लावता येतील. मग त्या एका दुसऱ्या वर्षीच्या सुरुवातीला NSSची मुलं माझ्याकडे आली. सर म्हणाले रविवारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. गेल्या वर्षी आम्ही एक 25 लावली होती, त्यातले 15 खड्डे आहेत आणि आणखी एक 10 खड्डे घेऊ. आपण एक 25 आंब्याची रोपं आपल्या कुठली तुम्ही सांगाल ती रोपं लावू आणि तुम्ही या. मी म्हटलं मी काही येत नाही, 25 झाडं लावायला मी कशाला पाहिजे प्रिन्सिपल. म्हटलं कुणालाही घ्या, एका शिपायाच्या हस्ते लावले तरी चालतं. मुलं नाराज झाली. ते म्हटलं काय झालं? 25 आंब्याला काय मी येणार नाही, आपल्या 25 झाडासाठी मी काय येणार. मग किती लावायला पाहिजे? मी म्हटलं 2000 लावा. बरं. 2000 लावा म्हटल्यावर पोरं माझ्याकडे बघायला गेले. 2000? म्हटलं 2000 रोपं लावणार असाल तर मी येतो. पण नाही हो हो घासाघीस करता करता मुलं म्हटले 500 लावूया सर. आणि मग मुलं 500 लावूया म्हटल्यानंतर मी चौगुले खाणीवरचे मजूर मागवून घेतले, त्यांच्यातर्फे 2000 खड्डे खणून घेतले आणि मुलांच्या मदतीनं त्या वर्षी 2000 झाडं कॉलेज रोपं लावली. पाऊस ऑगस्टला संपला. पाणी घालण्यासाठी तुम्ही म्हणता ती व्यवस्था केली. ग्रेट. चौगुले कॉलेजमध्ये चाचणी पद्धतीने एंट्रन्स किंवा करिअर गायडन्स, संगणक प्रशिक्षण या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि कॉलेज चांगलंच नावारूपाला येऊ लागलं, अतिशय प्रसिद्ध झालं. आणि ज्या काही एंट्रीज होत्या किंवा ॲडमिशन्स होत्या त्या चौगुले कॉलेजला मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्या. तर हा सगळा प्रवास कसा राहिला? तुम्ही मला वाटतं गोव्यामध्ये प्रथमच संगणक प्रशिक्षण किंवा करिअर गायडन्स हा सगळा भाग सुरू केला. त्याचं काय झालं की माझा दृष्टिकोन हा खूप दूरवरचा असा होता आणि दूरवरचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर छोटे 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 प्रयत्नांची एक साखळी उभी करायला पाहिजे की ज्या साखळीमुळे आपण शेवटच्या अंतिम उद्दिष्टाकडे जाऊ, अशी माझी योजना होती. कम्प्युटरचे कोर्सेस सुरू केल्यामुळं काय झालं की कॉलेजची जी इमेज बिघडलेली होती त्याला नवीन ओळख निर्माण व्हायला लागली आणि कम्प्युटरच्या कोर्सेससाठी ॲडमिशन मिळेल म्हणून 11वी-12वीला ॲडमिशन वाढायला लागल्या. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की कॉलेजमध्ये चौगुले कॉलेज नाईट बंद केल्यामुळं थोडीशी प्रगती मुलांच्यामध्ये होत होती, पण म्हटलं अजून त्याला एक दिशा सापडत नव्हती. म्हणून मी छोटे छोटे ग्रुप केले, NSSचा ग्रुप, NCCचा ग्रुप आणि त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. माझ्या घरामध्ये एक छोटा ग्रुप मी 25 मुलांचा तयार केला घरामध्ये आणि म्हटलं माझ्याकडं दर रविवारी भेटायचं आणि मग एखाद्या कादंबरीवर चर्चा करायची, निबंध कसे लिहावे, उत्तम इंग्रजी बोलावं कसं, ह्याच्याबद्दलचं आम्ही चर्चेतून त्या मुलांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. असं करता करता त्यातून नवीन कल्पना यायला. मग काही प्राध्यापक आपणहून म्हणले की सर आम्ही येऊन ऐकू का तुमच्या घरी. अर्थात सगळी त्यांच्या प्रसादाची, चहाची, कॉफीची व्यवस्था सौ शिरगुडकर करायच्या, त्यामुळे माझं काम सोपं झालं होतं. तर त्या कॉलेजमधल्या प्रोफेसरांना म्हटलं जरूर या. सावंत आले, भोसले आले, मासूर आले आणि मग ते 1-2 रविवारी त्यांनी अटेंड केल्यावर ते मला म्हणाले सर हा तुमचा कार्यक्रम आम्ही आमच्या हातात घेऊ का. मला तेच पाहिजे होतं. खरं. पुष्कळ ठिकाणी
प्रिन्सिपलला सांगायला लागते कॉलेजच्या हो. टीचर्सना की की पुढं हे काम कोणीतरी करा, सांभाळा. हे काम करा. या ठिकाणी उलटं झालं. प्राध्यापक प्रिन्सिपलना विचारतायत हे काम आम्ही करू का म्हणून, आणि माझ्या जिव्हाळ्याचं काम होतं. मग ते काम त्यांनी मोठ्या प्रमाणावर करायला सुरुवात केल्यानंतर मग असं वाटलं की काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे, त्यांना करिअर गायडन्स महत्त्वाचं आहे. कारण ही आडवयाची मुलं असतात, 11वी 12वी फर्स्ट इयर, त्यांच्यामध्ये एकमेकाचे प्रेमाचे संबंध, प्रेमभंगाचे प्रसंग, घरी त्यांच्यावर होणारा एकंदर प्रेशर, हे अमुकच कोर्स घ्या तमुकच कोर्स घ्या, यामुळे मुलं विचलित व्हायची आणि अभ्यासातून लक्ष उडायचं. अशा केसेस माझ्याकडे येत होत्या आणि हे सगळं त्या ग्रुपमधून जास्ती लक्षात यायला लागलं. मग मी कविता बोरकरांना म्हटलं की तुम्ही ते सायकॉलॉजीच्या होत्या, म्हटलं काउन्सिलिंगचं काम तुम्ही सुरू करा, करिअर काउन्सिलिंगचं काम तुम्ही सुरू करा. त्यांनी आनंदाने सुरू केलं. त्यांनी मुलाला टेस्ट द्यायला सुरुवात केली आणि मग त्यांचा असा एक दिशा नावाचा सेल त्या ठिकाणी निर्माण झाला. हा जो सावंतांनी हा ग्रुप माझ्याकडनं घेतला होता, त्यातलं सेल्फ डेव्हलपमेंट ग्रुप म्हणून तयार झाला आणि त्याला फक्त कॉलेजमधली मुलं नाही तर कार्मेलकरची मुलं यायला लागली, म्हापशाहून 1-2 मुलं येत असत. इतकं त्याचं नाव म्हणजे कॉलेजची एकंदर इमेज सुधारण्यामध्ये याचा खूप मोठा उपयोग झाला आणि ही ॲक्टिव्हिटी अशी वाढत गेली. चौगुले कॉलेजचा तुमचा 17 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास राहिला आणि या सगळ्या प्रवासावर तुमचं एक पुस्तकही हल्लीच तुम्ही आता प्रकाशित करत आहात, की ज्या पुस्तकाचं नाव आहे परिवर्तन. तर या पुस्तकाविषयी थोडं सांगा. परिवर्तन हे मी 17 वर्षामध्ये शून्यातून 100कडे केलेला प्रवास आहे. ज्या कॉलेजमध्ये गुणवत्ता 0 होती, त्या कॉलेजमधली गुणवत्ता 100% वाढवण्याचा हा प्रवास होता. आणि माझ्या मनात होतं की हे कधीतरी लिहावं म्हणून, परंतु लिहिणं झालं नव्हतं. आणि म्हणून मला आज भेटणार प्रत्येक मनुष्य असा विचारतो, मित्र असं विचारतात की सर तुम्ही रिटायर होऊन 25 वर्ष झाली, मी इतक्या उशिरा का लिहिलं. त्याला निमित्त सोमनाथ कुमार पंतांचं झालं. सोमनाथ कुमार पंत म्हणून मराठीचे प्रोफेसर इथे पुणे विद्यापीठात होते, आपल्या गोवा विद्यापीठात होते. ते माझ्याकडे पुण्याला एकदा आले होते. बोलता मला म्हटले सर हे सगळं लिहून काढा होता आणि एक चॅप्टर लिहा माझ्याकडे पाठवत चाला, आणि 8 दिवसामध्ये माझ्याकडे पहिला चॅप्टर आला पाहिजे. कुमार पंत माझ्या मागे लागले. 8 दिवसात काही लिहून झालं नाही, पण हळूहळू लिहित गेलो, त्यांना पाठवत गेलो. ते म्हटले छान झालं लिहित चला, त्यामुळे लिहित गेलो. हा एक भाग झाला. लिहिता माझ्या असं लक्षात आलं की हा लिहिण्यामुळं मला एक वेगळा आनंद मिळतो आहे. ज्या गोष्टी माझ्या हातून घडल्या, काही प्लॅन करून घडल्या, काही दैवी प्रेरणेने घडल्या, काही संदेश दिशा मिळत गेली, हे सगळं पुन्हा आठवायचं म्हणजे टाईम मशीनमध्ये मागे पुन्हा गेल्याचा हा अनुभव मिळायला लागला. आय स्टार्टेड एन्जॉईंग दिस जर्नी. आणि ते लिहित गेलो. लिहिता पुस्तक झालं. पुस्तक छापायचं त्यावेळेला ठरलं होतं, पण भास्कर नाईक पुढे आले. ते म्हटलं हे छापलंच पाहिजे सर पुस्तक. मी म्हटलं छापे 5-50 कॉपी काढून इंटरनल सर्क्युलेशन करूया. ते म्हटले असं नाही चालायचं, ही सगळी जबाबदारी मी घेतो. भास्कर नाईकाने पुस्तकाच्या प्रकाशनाची, पुस्तक छापण्याची, पुस्तक वितरण करण्याची, हा जो कार्यक्रम आहे तर ठरवण्याची सगळी व्यवस्था एक हाती भास्कर नाईकांनी घेतली. म्हटलं किती पैसे मी द्यायचे. सर नाही ते म्हटले नंतर बोलू. त्यामुळं मला कसल्याही प्रकारची कोशिश न लागता, मला कसलीही जबाबदारी घ्यावी न लागता हे सगळं मला आयतं घडून आलं. ह्या परिवर्तनाला घडलेलं हे जे लोकांच्या मनाचं परिवर्तन आहे, किंवा ह्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये गोव्याची माणसं मला भेटली. त्या माणसाने जे अमोल असं प्रेम दिलं, त्या प्रेमाचा हा परिपाक आहे. आणि आज त्याचं प्रकाशन होतं आहे. परिवर्तन या पुस्तकाचं गोव्यामध्ये, हे आम्हा सगळ्या गोमंतकासाठी खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमचा इथला जो काही कालावधी आहे, त्यातला जो काही अनुभव आहे, तो या पुस्तकामध्ये आम्हाला वाचायला मिळणार आहे. आणि हे पुस्तकही इथे उपलब्ध असेल. तुमच्याशीही सगळे संपर्क साधू शकता पुस्तकासाठी. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या सगळ्यानंतर आता तुमचा जो प्रवास सुरू झालेला आहे, तो एका नॅशनल लेवलवर की राष्ट्रीय पातळीवर जे काही प्रिन्सिपल्स आहेत कॉलेजेसचे, त्यांच्यासाठी तुम्ही वर्कशॉप्स घेता, सेमिनार घेता, तर ते कार्य नेमकं काय आहे? काय होतं, चौगुले कॉलेजमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की प्राचार्य म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर काहीतरी त्या माणसाला शिक्षण द्यायला पाहिजे.
त्याला त्याची कामाचे स्वरूप काय आहे, लिडरशिप स्किल्स कशा असतात, कम्युनिकेशन कसं महत्त्वाचं आहे, पब्लिक रिलेशन्स किती महत्त्वाचे आहेत, हे त्या प्रिन्सिपलला कळल्याखेरीज कॉलेजचं काम नीट होणार नाही अशी कल्पना होती. आणि म्हणून मला असं वाटलं की मग हे काम न्यायचं कसं. त्यासाठी असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपल्स म्हणून त्या संस्थेची मी स्थापना केली 1999 साली. ते गोव्यात पहिला त्याचा मेमोरँडम स्थापन केला, ते रजिस्टर केली आणि मग त्याची मेंबरशिप घेतली नॅशनल लेव्हलची. आणि मग ही संस्था वाढत गेली, नंबर 600-700पर्यंत झाला. आणि मग मला असं वाटलं की जर नॅशनल लेव्हलला वाढती आहे तर गोव्यातल्या प्राचार्यासंबंधी किंवा एकंदर प्राचार्यांच्या प्रशिक्षणासंबंधी माझ्या मनात जे प्रश्न आहेत त्याला उत्तरं शोधली पाहिजेत. म्हणून मग या असोसिएशनच्या माध्यमातून मी त्या प्राचार्यांचे प्रशिक्षण वर्ग घ्यायला सुरुवात केली. एक आठवड्याचा प्रशिक्षण कोर्स असायचा रेसिडेन्शियल, आणि त्याला मी जाहिरात करत असतो याच्यामध्ये. युनिव्हर्सिटी न्यूज म्हणून एक मॅगझिन येतं, आल्यानंतर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत गेला. आणि 6 दिवसाचं रेसिडेन्शियल, 7 दिवसाचं काही ठिकाणी जसं वेळ आणि अकोमोडेशन अव्हेलेबल असेल तसं आम्ही कोर्सेस सुरू केले. देशातल्या जवळजवळ प्रत्येक राज्यातून तिथं प्राचार्य येत असत आणि ते फार मोठं काम झालं आपल्या हातून. असोसिएशन वाढत गेली, मदत वाढत गेली, गुणवत्ता वाढत गेली, आनंद होत गेला. या सगळ्याचा परिणाम किंवा या सगळ्याचा लाभ, सकारात्मक परिणाम हा सगळ्या कॉलेजेसला पण होतोय. कारण या प्राध्यापकांना किंवा या प्राचार्यांना तसं ट्रेनिंगही मिळतं आहे, थोडा अवेअरनेसही मिळतो आहे. नॅकच्या संदर्भातलंही आपलं काम खूप मोठं आहे. आज पावे तो 200 कॉलेजेसमध्ये आपण नॅकचं मानांकन, की जे मानांकन आपण समजतो की एखादं कॉलेज कुठल्या गुणवत्तेपर्यंत पोहोचलेलं आहे, हे मानांकन देण्यासाठी नॅक ही एक कमिटी आहे. त्या कमिटीमध्ये सुद्धा आपली निवड झाली होती आणि 200 कॉलेजेसचा आपण त्याच्यामध्ये निवड प्रक्रिया पूर्ण केली होती. तर हा तुमचा सगळा प्रदीर्घ अनुभव एक प्राचार्य म्हणून, प्राध्यापक म्हणून सुद्धा, आणि आज तुमचा जो काही सामाजिक वावर आहे, राष्ट्रीय पातळीवर प्राचार्यांसाठी आपण जे करत असलेलं कार्य आहे ते खूप मोठं आहे. याही पुढे लिखाणातून तुमचा हा सगळा प्रवास असाच चालू राहू दे. आणि आपल्याकडून जे तुमच्या अवतीभोवती सगळेजण आहेत ते तुमच्याकडनं आदर्श तर घेतच आहेत, पण या मुलाखतीच्या माध्यमातून अनेकांपर्यंत आपण पोचलेलो आहोत. तर या सगळ्यांनाच हा एक नवा आदर्श, काहीतरी तुमच्याकडनं शिकण्यासाठी प्रेरणा ही मिळालेली आहे. तर आज आपण जी दिलखुलास बातचीत आमच्याबरोबर केली यासाठी समांतर सहयोगच्या आमच्या संपूर्ण टीमकडून आपले अनेक अनेक धन्यवाद आणि आपल्याला आभार व्यक्त करते. धन्यवाद.